श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कर्क राशीच्या जातकांना शनी ग्रह वक्री अवस्थेत येत आहेत 138 दिवसांसाठी. 27 जुलै ते 11 डिसेंबर हा कालावधी असणार आहे. तुमच्यासाठी काय नाविन्य घेऊन येत आहेत, तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल परिवर्तन ते कळून देणार आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये अधिक कार्यक्षम करणार आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये अस्थिरता देऊ शकतात, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतोय. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. प्रथमतः सांगेल मी की आपली कर्क रास आहे आणि कर्क राशीच्या जातकांना या संपूर्ण 138 दिवसांमध्ये स्वतःमध्ये एक बदल करून घ्यायचा आहे. भाग्यस्थानात शनी आहेत. भाग्योदय घडवतीलच, परंतु तुम्हाला अधिक कष्टांची एक तयारी करून देतील, परिश्रमी करतील, महत्वाकांक्षी करतील, उत्साहवर्धन करतील आणि तेवढाच आळशीवृत्ती सुद्धा वाढवतील. मग बघा, या सगळ्याचा संगम तुम्हाला पाहायला मिळणार आहे या 138 दिवसात. याच गोष्टींचा बॅलन्स करता आला पाहिजे, हा प्रमुख सल्ला तुमच्यासाठी असेल. भाग्यस्थानात शनी असणं म्हणजे काय, तर तुम्ही जी काही नोकरी करताय किंवा तुमचा जो बिझनेस सुरू आहे त्यामध्ये थोडेसे अपडाऊन्स दिसू शकतात. जे काही कार्य चालू आहे त्यामध्ये खूप तेजी आली आहे, खूप मंदी आली आहे, असे काहीसे परिणाम होऊ शकतात. कारण भाग्योदय होतो त्यावेळेस जेव्हा शनी तुमच्या पत्रिकेतील भाग्यस्थानात येतो. भाग्योदय निश्चित होतो, पण त्या कष्टाने होत असतो. त्या कष्टाची तयारी तुमची असणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे आपण म्हणू. त्यामुळे या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार व्हायला हवा. मी कुठलंही कार्य करतोय तर ते योग्य आहे का, त्या कार्यासाठी मी जास्त वेळ देतोय का, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार होणं तितकंच अपेक्षित आहे. याचबरोबर पत्रिकेतील ज्या ज्या स्थानांवरती आता शनी दृष्टी देणार आहेत, शनीच्या प्रमुख 3 दृष्ट्या आहेत, तिसरी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 10वी दृष्टी. ही ज्या स्थानांवर येणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा शनी तुम्हाला विशेष फळ देणार आहेत. वक्री अवस्थेत शनी येणं म्हणजे काय, तर पृथ्वीपासून शनींना जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस ते थोडेसे ज्या गतीने मार्गीक्रमण करतायत त्या गतीमध्ये थोडेसे ते मंदावलेली त्यांची गती दिसणं, उलटे ग्रह चाललेत की काय असा आभास होणं, याला म्हणतात वक्री अवस्था. आणि हीच वक्री अवस्था शनी ग्रहांची असणार आहे. शनी मार्गी अवस्थेत येतील 11 डिसेंबर नंतर. त्यामुळे 11 डिसेंबर 2026 पर्यंत वक्री अवस्था शनींची असणार आहे. तृतीय दृष्टीने शनी हे पत्रिकेतील 11व्या घराला पाहणार आहेत. 11वं घर हे तुम्हाला नवीन संधी देणारं असतं, स्वप्नपूर्तीकडे, इच्छापूर्तीकडे घेऊन जाणारं असतं, लाभप्राप्तीचं असतं, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचं सुद्धा मानलं जातं. मग या स्थानावरती शनींची वक्री अवस्थेतील दृष्टी तुम्हाला थोडंसं तुमच्या उत्पन्नाचे स्रोत कमी जास्त प्रमाणात फळ मिळणं, या काही गोष्टी घडू शकतात. तुमच्या राशीचा स्वभाव आहे प्रत्येक गोष्ट भावनिकतेने घेणं किंवा प्रत्येक निर्णय भावनिकतेने घेणं. हेच काहीसे परिणाम ज्यावेळेस घडतात, तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत थोडंसं कमी जास्त होतं, त्यावेळेस तुम्ही डिप्रेशनपर्यंत जाता किंवा खूप त्याचा त्रास करून घेत असता. म्हणून तुम्हाला प्रथम सल्ला असेल, या 138 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे, पण ती गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. त्या गोष्टींवरती कसे मी त्या गोष्टीतनं बाहेर पडू शकेल, त्या कार्यातनं चांगलं काम कसं करू शकेल, एखादी अशुभ स्थिती आली मी कसं बाहेर पडेल, याचा विचार झाला पाहिजे आणि त्यावरती काम केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर भाग्यस्थानातनं शनी ग्रह तृतीय दृष्टीने लाभाला पाहतायत. त्यामुळे ज्यांचा रिअल इस्टेटमधील व्यवसाय आहे, लोखंडासंदर्भातील व्यवसाय आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला असणार आहे. तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात तुम्ही कार्य करता, एखादी नवीन मशिनरी खरेदी करायची आहे, तुमच्यासाठी हाच तो सुवर्ण कालावधी आहे. या दरम्यान तुम्ही नवीन एखादी मशिनरी खरेदी करू शकता. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा, त्यासाठी तुमचं अर्थार्जन त्या ठिकाणी लावा. तुम्हाला विशेष चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर शनिग्रहांची सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावर येते. आता तिसरं घर कशाचं आहे, परिश्रमाचं आहे, पराक्रमाचं आहे, प्रसिद्धीचं आहे, कीर्तीचं आहे. या ठिकाणी वक्री अवस्थेतील शनी पाहणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे कार्य करताय ते अधिक चांगलं करायचा प्रयत्न करा. आता तुमची कार्याची पद्धत जी आहे, जी सगळ्यांना आवडतीये, त्यातनं तुम्हाला नामांकन मिळतंय, प्रसिद्धी मिळतेय, कीर्ती मिळतेय, परंतु आता ते कार्य त्यापेक्षाही चांगलं झालं पाहिजे, असा काहीसा तुमचा त्या ठिकाणी कामाचा उरक असला पाहिजे किंवा तुमचा स्वभाव तसा तयार झाला पाहिजे. काही अंशी तुमच्याकडे आता
या प्रसिद्धी, कीर्ती, नामांकन प्राप्त व्हावं यासाठी इच्छाशक्ती वाढू शकते. मला मिळालंच पाहिजे, मी चांगलं काम करतो, मी डिझर्व्ह करतो, मलाच भेटलं पाहिजे असा इच्छाशक्तीचा भाग त्या ठिकाणी दिसतोय. म्हणून जे कार्य करताय ते तुमच्याकडनं उत्तमच झालं पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. शनी ग्रहांची तृतीय स्थानावरती जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला अथक परिश्रम दिले जातात. शनिग्रह ते देतात. तुम्हाला एखादं कार्य तुम्ही करताय, नाट्यसृष्टी, सिनेसृष्टीमध्ये तुम्ही काम करताय, तर तुमच्यासाठी तुमचं काम अधिक अचूक आणि चांगलं कसं होईल याकडे तुम्हाला कल वाढवतात. तुमचं कार्य उत्तम कसं होईल, प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचलं जाईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील होत असता आणि तोच हा 138 दिवसांचा कालावधी. नवीन एखादा सिनेमा असेल किंवा नाटक असेल किंवा एखादी मालिका असेल, यामध्ये तुम्हाला म्हणजे काम करण्याची संधी मिळत असेल, तर अशा नाट्यक्षेत्रामध्ये, सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या वर्गाला मी सांगेल, की तुमच्यासाठी आता परिश्रमातनं स्वतःचं नाव लौकिक मिळवून देण्याची एक चांगली संधी आहे. प्रसिद्धी, कीर्ती मिळते, परंतु ते मिळताना त्याची जाणीव होऊ शकते, की हे आपण कसं मिळवलं. या पद्धतीने तो काळ असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं AI सॉफ्टवेअरमध्ये काम आहे अशांना सुद्धा किंवा ज्यांचं ग्राफिक इंटरनेट संदर्भातलं कार्य आहे त्यांना सुद्धा आता शनी महाराज अधिक परिश्रमी करणार आहेत. तिसऱ्या घरावरती दृष्टी आल्यामुळे थोडंसं भावंडांचं सौख्य सुद्धा कमी मिळू शकतं. भावंडांसोबत प्रवासाचे, पर्यटनाची संधी मिळणार आहे, परंतु त्यांच्यासोबत मतभेद होऊन त्या प्रवासाचा आनंद तुम्हाला घेता आला नाही, मतभेद झालेत, असे काहीसे परिणाम पाहायला मिळतील. म्हणून सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे. पत्रिकेतील शनी ग्रहांची 10वी दृष्टी जी असणार आहे, ती असेल षष्ठ स्थानावरती, 6व्या घरावरती. 6वं घर काय देतं? 6वं घर राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्साहवर्धन करून काम करण्याची संधी देत असतं. शनी ग्रह तुम्हाला आता ते देणार आहेत. तुमची इच्छा वाढवणार आहेत, की मला समाज हितोपयोगी कार्य करायचंय. मला इतरांसाठी काही ना काहीतरी विशिष्ट आणि चांगलं करायचंय. ही इच्छाशक्ती वाढवणार आहेत, हे चांगलं फळ. त्याचबरोबर थोड्याशा आजारपणाच्या तक्रारी सुद्धा देऊ शकतात. गुडघेदुखी, सांधेदुखी, पोटदुखीच्या तक्रारी तुम्हाला थोड्याशा वाढवून देऊ शकतात. हा त्रास वाढवू शकतात. जर तुम्हाला हा त्रास असेल तर तो वाढू शकतो. म्हणून विशेष महिला वर्गांना सांगेन मी, आरोग्याची विशेष काळजी घ्या. या दरम्यान आहारावरती विशेष नियंत्रण किंवा रोजचा आहार योग्य पद्धतीने संतुलित आहार तुमच्याकडे जातोय का, हा सगळा प्रकार त्या ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पत्रिकेतील या 3 स्थानांवरती शनिग्रहांच्या दृष्ट्या आल्यामुळे काय फळ मिळतं हे समजून घेतलं. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचंय. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावरती जाणून घ्यायचंय, माहिती घ्यायची आहे, त्याबद्दलची तुमची उत्सुकता आहे. इतर काही ठिकाणी तुम्ही काही व्हिडिओज पाहिलेत, त्यामधून भय निर्माण झालंय, आता मला त्या विषयावर पण समजून घ्यायचंय. तर असे सुद्धा व्हिडिओ वास्तुशास्त्रासंदर्भातले माहिती देण्यासाठी मी सुरू केलेले आहेत. त्याची शृंखला आहे, ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासुद्धा व्हिडिओंचा नक्कीच आस्वाद घ्या, प्रतिसाद द्या. त्याही व्हिडिओंना नक्कीच प्रेम आणि प्रतिसाद तुम्ही द्यावा, अशी मी तुम्हाला विनंती करते. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.